श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम. तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकर बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ. बघा मंडळी, 12 ऑगस्टला दीप अमावस्या आहे आणि ही दीप अमावस्या ही दर्श अमावस्या आहे आणि ही आषाढी अमावस्या आहे. या दिवशी आपल्याला दिव्यांची पूजा करायची असते आणि ती दिव्यांची पूजा कशासाठी करायची, काय करायची, आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती आणलेली आहे. ती कशी करायची ते पण माहिती आणलेली. बघा, दीप अमावस्या ही वर्षातून एकदा असते, माहिती ना आपल्याला. तर ही दीप अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातले म्हणजे पूर्ण जे काही बारीक सारीक दिवे असतील, छोटे मोठे कुठलेही दिवे असतील, तर एकही दिवा असा सोडायचा नाही. गॅस पासून तर लॅम्प असेल तर लाईट असेल, सगळे सगळे जे काही आपल्याला प्रकाश देतात ते पूर्ण दिवे आपण एकदम स्वच्छ चकाचक करायचे असतात. आणि ह्या दिवशी आपण दिव्यांची पूजा करायची असते. बघा, त्यामागचं सुद्धा कारण आहे. आपले कहाणी संग्रह ग्रंथ आहे ना, त्यामध्ये याची दिव्यांची हे दिलेली आहे, गोष्ट दिलेली आहे, कहाणी दिलेली आहे. तर त्या मागे सुद्धा दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा करण्याची मागे सुद्धा काही कहाणी आहे. तर ही कहाणीचं सुद्धा एक म्हणजे कारण आहे. कारण की दिव्यांची त्या दिवशी जो पण पूजा करतो त्याला दीर्घ आयुष्य लागत असतं. आणि दिवे हे जे आहे ना, रात्री 12 वाजता, म्हणजे जे आपण प्रत्येकाच्या घरी दीप अमावस्येच्या दिवशी दिवे लावतो आणि हे दिवे ना रात्री 12 वाजता सगळ्यांचे दिवे एकत्र झाडावर बसून गप्पा मारता आणि ते एकमेकाचं शेअर करता, की मला काय मिळालं, मला ह्या घरात काय मिळालं, मला त्या घरात काय मिळालं, आणि असं त्या कहाणीत दिलेलं आहे. तर खरं तर ते दिवे आपल्याला आशीर्वाद देत असतात आणि ते दिवे आपले जे काही आपण पूजा पाठ करतो, जे काही आपण करतो, त्यानंतर दिवसभराचं जे पण आपण पाप पुण्य करत असतो याचे साक्षीदार दिवा असतो. जरी तुम्ही देवाजवळ दिवा लावलाय तेवढा पुरताच नाही. कधी-कधी काय होतं, आपल्याला वाटतं आपण देवाजवळ दिवा लावलाय ना, तर आपल्या पूजेचा ते साक्षीदार आहे. तर बरोबर, ते आपल्या पूजेचे साक्षीदार आहे. परंतु आपण जरी दिवा लावला नाही तरी आपल्या आपल्या कर्माचा साक्षीदार वरती तो आहे सूर्य. तो पण आपला एक दिवा प्रकाश देणाराच आहे. तर हे पण असतं, म्हणून आपण आपले जे साक्षीदार आहे त्यांच्यासाठी आपण एक कृतज्ञता पाळण्याचा तो दिवस आहे. या दिवशी आपण पूर्ण ते घरातले सगळे दिवे एकदम चकाचक लख्ख घासायचे आणि त्या दिव्यांची संध्याकाळी पूजा करायची. आता पूजा कशी करायची? एक पाट घ्यायचा, पाटावर एक लाल किंवा कुठलाही कपडा घ्या, काळा, निळा सोडून कुठलाही कपडा डार्क कलरचा घेऊ नका शक्यतो. कारण की आपल्याला शांत वातावरण, जर आपण म्हणजे लाईट कलरचा कपडा घेतला ना, तर शांत वाटतं पूजा करताना पण. डार्क कलरचा कपडा घेतला की आपल्याला एकदम असं आपल्या मेंदूत पण हे होतं. परंतु लाल कपडा हा शुभ असतो म्हणून लाल कपडा आपण घेतो. तर लाल कपडा चांगला असा म्हणून घ्यावा. तर एक कपडा घ्यायचा, पाटावर टाकायचा, पाटाच्या भोवती रांगोळी काढायची आणि सर्व दिवे, आपण घासलेले दिवे त्या पाटावर ठेवायचे. त्या पाटावर दिवे ठेवायचे आणि जेव्हा आपण संध्याकाळी पूजा करू तर तेव्हा सगळे दिवे पेटवायचे. आपण काय करतो, एकच दिवा पेटवतो आणि बाकी सगळ्या दिव्यांची फक्त पूजा करतो. तर तसं करायचं नाही. संध्याकाळी जेव्हा आपण दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा करतो, त्या दिवशी आपण सर्व दिवे लावायचे असतात ते. त्या पाटावरच सगळे दिवे. अगरबत्ती असेल तर त्याला पण अगरबत्तीचं स्टँड लावा. त्यानंतर कापूरदानी असेल तर कापूरदानीमध्ये पण कापूर टाका. ते कापूर बत्ती असते बघा, माझ्याकडे पण आहे ती अशी चमचा आकाराची कापूर बत्ती असते. त्या कापूर बत्तीत पण कापूर लावायचा पूजा करताना. म्हणजे हे सगळं लावायचं. सगळे तुमच्याकडे समई असेल, निरंजने असेल, तुपाची निरंजने असेल, तेलाची निरंजनी दिवा असेल, ते सगळे दिवे लावायचे. सगळे दिवे लावायचे. सगळ्यांची दिवे लावल्यानंतर हळदी, कुंकू, अक्षदा, फूल, पांढरं फुल जे पण असेल ते, शक्यतो पांढरं असेल तर अधिक उत्तम. फुल व्हायचे. त्यांना संध्याकाळी नैवेद्य करायचा. नैवेद्य आपण नुसता आता दरवेळेस सांगतो साखर कराय, पण ह्या दिवशी आपल्याला वरण, भात असं गोड सणाचा नैवेद्य करायचा आहे. मग ते आपल्या आपल्या पद्धतीने आपण काही पण करा. परंतु आपण असा सणाला जो स्वयंपाक करतो ना, तसा स्वयंपाक करायचा आहे. त्याचा नैवेद्य द्यायचा आहे. नैवेद्य द्यायचा आहे, आरती करायची आहे. आरती आपली गणपतीची वगैरे करा, स्वामींची करा, गणपतीची करा आणि दिव्याला एक विनंती करायची, म्हणजे शुभं करोती बोलायचं आहे. शुभं करोती कल्याणम हे तर स्तोत्र बोलायचंच आहे. आणि दिव्याला आपण एक विनंती करायची, की हे दीप देवता, माझ्या घरात असंच अखंड तेजत राहतो.
माझ्या घरात तुझा प्रकाश अखंड राहू दे. माझ्या आयुष्यात पण तुझा प्रकाश राहू दे. ए दीप देवता, माझ्या परिवार तू अखंड असाच तेजत राहा, असाच माझ्या परिवाराला प्रकाश देत राहा आणि अंधारातून माझ्या परिवाराला प्रकाशाकडे ने. जो अंधार कुठला आहे? जो अज्ञानाचा अंधार आहे, त्या अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे ने. असं आपण त्याला विनंती करायची आणि जे काय असेल ना आपण ते सांगायचं, त्याला मनोमन सांगायचं आणि आपण जे आपल्या स्वामींचे एक माळ जप पण करायचा आहे त्या दिवशी. कालभैरव अष्टक करायचं आहे. त्यानंतर आपलं महामृत्युंजय मंत्र करायचा, गायत्री मंत्र करायचा, श्रीसूक्त करायचं. हे एवढं वाचायचं पण आपल्याला असतं. अजून थोडंसं तुम्ही वाचलं तरी अजून चांगलंच आहे. तर हे दिवा लावल्यानंतर नुसतं दिवा लावायचा नाही, त्याच्यानंतर आपल्याला काही वाचन पण करायचं असतं. आपण ही सगळी अशी दिव्याची पूजा करायची. आता आमच्याकडे कसं आहे, लाह्या आणि फुटाणे, लाह्या फुटाण्याचा नैवेद्य असतो दिव्यांना. म्हणजे आपल्या स्वयंपाकाचा असतो प्लस तो पण असतो. पण आपल्याकडे जी पद्धत असेल आपण त्या पद्धतीनुसार ते दिव्यांना नैवेद्य द्यायचा. परंतु गोड हा सणाचा स्वयंपाक करायचा नक्कीच. आता हे आपल्याला समजलं दिव्याची पूजा कशी करायची. आता हे अमावास्येच्या दिवशी आणखी काय करायचं? अमावास्येच्या दिवशी आपल्या घरातले सगळे जाळे, जळमट असेल सगळं काढायचं. प्रत्येक अमावास्येला आपलं घर आहे ना अगदी जाळं वगैरे काढून स्वच्छ करायचं. कारण की कसं असतं, अमावास्येच्या दिवशी आपल्या घरातली निगेटिव्ह ऊर्जा आपल्याला बाहेर काढायची असते आणि ह्यामुळे काय होतं, बऱ्याच वेळेला म्हणजे काय असतं अमावास्येलाच निगेटिव्ह ऊर्जा आपल्याकडे प्रवेश करत असते. म्हणून आपल्याला अमावास्येलाच ती बाहेर काढायची असते लगेचच. मग ते आपण अमावास्येच्या दिवशी जाळं वगैरे काढून आपलं घर मागच्या दारापासून डायरेक्ट बाहेरपर्यंत झाडत जायचं. बाहेरून झाडत नाही यायचं, मागून डायरेक्ट बाहेर झाडत जायचं. प्रत्येक अमावास्येला करायचं म्हणजे आपल्या घरातली निगेटिव्ह ऊर्जा जी काही बाधा असेल ती बाहेर निघून जात असते. हे एक शास्त्र आहे. हे फार पूर्वी म्हणजे जुने लोक हेच करायचे. तर फार म्हणजे आमच्या आजोबा व आजी वगैरे आहे ना माझी, तर ती आजी सुद्धा नेहमी सांगायची की असं करायचं, झाडायचं अमावास्येच्या दिवशी शनिवारी मागून पुढेच झाडत न्यायचं. दरवेळेस रोजचं तसंच असायचं त्यांचं, मागून पुढेच झाडत न्यायचं. परंतु अमावास्येच्या दिवशी तर अक्षरशः म्हणजे लक्ष देऊन ते असं झाडायचं बरं का. आपल्याला जाळं जळमट सगळं काढायचं, असं काही ठेवायचं नाही. शनिवारी दर अमावास्येला जेव्हा आपल्या घरात जाळं नसतं की तेव्हा आपल्या घरामध्ये लक्ष्मी पण स्थिर असते, लक्ष्मी थांबते. जर आपल्या घरात जाळं वगैरे असलं किंवा कचरा वगैरे असेल तर ते आपल्या घरात लक्ष्मी थांबत नसते. ते करायचं. उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं. त्यानंतर आपण जे आहे तो एक दिवा त्यातला आपण आपल्या इथे पण लावू शकतो. नाहीतर पंथी लावायची आपल्या दारात. दिव्या म्हणजे अमावास्येला आहे ना, दर अमावास्येला शेणाचा दिवा आपल्या दारात लावायचा. बघा तुम्ही एक हा प्रयोग जर करून बघितला ना, तर तुम्हाला खूप म्हणजे तुमच्या जीवनामध्ये खूप पॉझिटिव्ह गोष्टी घडतील. घरातले कटकटी, आजारपण ह्या नक्की दूर होतील. तर दर अमावास्येला काय करायचं, शेणाची पंथी येते. आता तुम्हाला तुमच्या इथे भेटली तर ठीकच आहे, नाहीतर आपल्याकडे पण भेटतात. शेणाची पंथी घ्यायची, त्याच्यामध्ये तिळाचं तेल टाकायचं आणि इतकासा खडा टाकायचा आणि ती पंथी अमावास्येच्या दिवशी आणि शनिवारी आपल्या उंबऱ्याच्या बाहेर लावायची. फक्त एवढंच करायचं. त्याचं एक आहे शास्त्र, की जेव्हा तुम्ही लावाल तेव्हा लावल्यानंतर पेटलं तर कोणी विचारणार नाही हे करायचं. कोणी विचारलं ना, "का गं बाई हे का लावलं? कशाला लावलं?" तर आपला त्या दिवशीचा कार्यक्रम फेल होत असतो. म्हणून आपण वाटल्यास उशिरा लावा, परंतु अमावास्येच्या दिवशी आपल्याला आपल्या उंबऱ्याच्या बाहेर ती पंथी लावायची असते. दर अमावास्येला लावा किंवा दर शनिवारी लावा आणि तुम्ही ते करून बघा. इतका इतका प्रभाव पडतो आपल्या जीवनावर, आपल्या घरावर खूप मोठा प्रभाव पडत असतो. तर ते एक शेणाच्या दिव्याचं खूप छान अमावास्येचं आहे तोडगा. आपण दर अमावास्येला करा. आता ह्या अमावास्यापासून आपण सुरुवात करा. अमावास्या, शनिवार बघा खूप सुंदर अनुभव येत असतो. आपल्या जवळपास जर गाई वगैरे असेल तर आपण स्वतःही बनवू शकतो दिवे आणि नसेल तर मग आपण माझ्याकडून पण ऑर्डर करू शकतो जेव्हा काही आपल्याला पाहिजे असेल तेव्हा. आता ही गोष्ट अशी आहे. आता हे 12 तारखेला अमावास्या आहे. 12 ऑगस्टला आहे. 12 ऑगस्टला अमावास्या आहे. तर आपण ह्या दिवशी ह्या सगळ्या उपाय करायचे आहे. महत्वाचं त्या दिवशी आपल्या घरामध्ये भांडण, कटकटी शक्यतो अमावास्येच्या दिवशी करायचं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं ते आपण विसरून जातो. अमावास्येच्या दिवशी परान्न खायचं नाही. कुठल्याच अमावास्येच्या दिवशी परान्न खायचं नाही.
गुरुचरित्र ग्रंथात दिलेलं आहे. अमावस्येच्या दिवशी जर आपण परान्न खाल्लं तर आपलं महिनाभराचं पुण्य त्याच्या खात्यावर जमा होतं. मग तुम्ही विचार करा, महिनाभरात आपण आपल्याकडनं किती सेवा होत असते. स्वामी आपली सेवा किती करून घेतात. आणि आपण एक घास त्याच्या घरचं खायचं, एक गोळी, एक चॉकलेट, एक ग्लास पाणी प्यायचं, एक कप चहाचा प्यायचा. तेवढ्याच 1 कप चहासाठी आपण सगळं आपलं महिनाभराचं पुण्य त्याला द्यायचं. तर ह्या गोष्टी कधीही करायच्या नाही. अमावस्येच्या दिवशी कितीही जवळचा असेल तरी त्याच्याकडे जेवण करायचं नाही. चहासुद्धा प्यायचं नाही, पाणीसुद्धा नाही प्यायचं. कारण की आपल्याला पुण्य हे साठवून ठेवायचं असतं. कधी पण पुण्य कशाला कधी कामा येतं सांगता येत नाही. बऱ्याच वेळा काय होतं आपल्याला मोठं संकट येतं, पण आपण थोडक्यात वाचतो. तेव्हा म्हणतो, "बाई माझी पुण्याईच कामाला आली." अशा वेळेला आपल्याला पुण्यही कामं येण्यासाठी आपली पुण्याईचा साठा असावा लागतो. म्हणून आपण असा खर्च करायचा नाही 1 कप चहावर कोणाला. 1 कप चहावर आणि 1 चॉकलेटवर कोण आपलं महिनाभराचं पुण्य नाही द्यायचं. म्हणून हे लक्षात ठेवायचं. अमावस्येच्या दिवशी आपण अजिबात कोणाच्या घरचं खायचं नाही. सॉरी आता आपल्याला हे कळालं असेल आजच्या व्हिडिओमध्ये, की दीप अमावस्या ह्या दिवशी आपल्याला दिव्यांची पूजा कशी करायची आहे. अमावस्येच्या दिवशी काय-काय पथ्य पाळायचे आहे आणि अमावस्येच्या दिवशी आपल्या घराचे स्वच्छता ठेवायची लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि महत्त्वाचं म्हणजे जर आपल्याला वाटत असेल, की आपल्याकडे असे करणी बाधा वगैरे ज्या ह्या गोष्टी घडतात आहे, आपल्याला त्याचा त्रास होतोय, जर असं आपल्याला वाटत असेल, तर त्या दिवशी आपण अमावस्येच्या दिवशी आपल्या घरावरून नारळ उतारा मात्र करून घ्यायचा आहे. किंवा आपल्या घरात आपल्या परिवारामध्ये कोणाला असं वाटत असेल, की आपल्या हा व्यक्ती आहे, त्याला जराशी बाधा झाल्यासारखी वाटते, याला असं झाल्यासारखं वाटतं. तर आपण अशा वेळेला त्याच्यावरून नारळ उतारा करून घ्यायचा अमावस्येच्या दिवशी. हा नारळ उतारा कसा करायचा? हा आपली नित्यसेवा स्तोत्र मंत्र बुक आहे याच्यामध्ये दिलेला आहे. सगळ्या प्रकारचे उतारे दिलेले आहेत. हा पण उतारा दिलेला आहे. तर आपण नारळ उतारा करायचा आणि महत्त्वाचं म्हणजे नारळ उतारा करण्यासाठी 14-15 वर्षाच्या वरच्या व्यक्तीचा करायचा. लहान मुलांचा नारळ उतारा करायचा नाही. त्याचा उतारा आपला तीळ उतारा वगैरे असं काळे तीळ उतारा करायचा. छोट्यांचा काळे तीळ उतारा करायचा. 14-15 वर्षाची मुलं असेल तर त्यांच्यावरून नारळ उतारा करायचा. मोठ्या म्हणजे मोठ्यांसाठी नारळ उतारा आहे. जवळ 12-13 वर्षाच्या नंतरच्या मुलांसाठी. तर असो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सगळी माहिती मिळाली असेल तर मी इथेच थांबते. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते. आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.